आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होतोय। रावसाहेब दानवे यांनी शिवरायांचा एकेरी उल्लेख केल्यानं पुन्हा एकदा वाद पेटण्याची शक्यता आहे। माध्यमांशी बोलताना दानवे यांनी एकदा नव्हे तर 2 वेळेला शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केला। यामुळे शिवप्रेमींच्याकडून तीव्र संताप व्यक्त होतोय। यापूर्वी सुद्धा शिवरायांचा जन्म कोकणात झाल्याचं भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी म्हटलं होतं। यावरून मोठा वाद झाला। हा विषय मागे पडत नाही त्याआधीच भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केला। त्यामुळे पुन्हा एकदा नवीन वादाला सुरुवात झाली। नाही, मला असं वाटतं की हे वक्तव्य कोणत्या पार्श्वभूमीतून केलं याची एकदा चौकशी झाली पाहिजे। हे वक्तव्य वादग्रस्त होऊ शकतं का नाही होऊ शकतं, मला असं वाटतं, मी पण शिवप्रेमी आहे आणि मला सुद्धा असं वाटतं शिवाजीबद्दल असं प्रकारचं वक्तव्य कोणी करू नये। परंतु शिवाजीचा अवमान करण्यासाठी केलेलं ते वक्तव्य का, तर याचा सगळ्या समाजाने विचार केला पाहिजे। दरम्यान रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या। गेल्या 7 दिवसांपासून 7 वेगळी वक्तव्य आली। आज प्रसाद लाडांचं वक्तव्य शांत होत नाही, तो परत एकदा रावसाहेब दानवेंकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवाजी असा एकेरी उल्लेख केला गेला। शिवाजी महाराज टर्मिनस असं ज्यावेळेस नाव होतं CSTचं, त्याला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, जगभरातली लोक असा आदरयुक्त महाराजांचा उल्लेख करत असताना दानवेंनी परत शेण खाल्लंय। याचा अर्थ स्पष्ट आहे, भारतीय जनता पार्टीने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याची एक परंपरा सुरू केलेली आहे। ही परंपरा म्हणणार नाही, शेण खाण्याची परंपरा भारतीय जनता पार्टीने सुरू केलेली आहे। या भारतीय जनता पार्टीच्या हरामखोर लोकांना रायगडाच्या टकमक टोकावरून कडेलोट केल्याशिवाय महाराष्ट्रातली जनता आता शांत बसणार नाही। यांना जिथे दिसतील तिथे पायताना हाणलं पाहिजे। नव्हे तर मी माझ्या पक्षातल्या सर्व पदाधिकाऱ्यांना, महाराष्ट्रातल्या सर्व शिवप्रेमी जनतेला विनंती करतो की आता बास झाला घरात बसणं। या बदमाश लोकांविरुद्ध युद्ध छेडण्याची योग्य वेळ आलेली आहे। दानवेंनी कहर केलाय शिवरायांचा एकेरी उल्लेख। भारतीय जनता पार्टीच्या या दलालांना आम्ही धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही। भाजपमध्ये सध्या शिवाजी महाराजांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य करण्याची स्पर्धाच लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मंगलप्रभात लोढा, प्रसाद लाड यांचा वाद शमण्यापूर्वीच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी सुद्धा या वादात उडी घेतली। रावसाहेब दानवे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्यानं छत्रपती उदयनराजे भोसले समर्थक आक्रमक झाले। सातारा इथे शिवतीर्थावर कार्यकर्त्यांनी रावसाहेब दानवे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला। तसंच शिवभक्तांनी मंत्री दानवे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडेही मारले। दानवे यांच्या विरोधात यावेळेला जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराजांविषयी चुकीचं वक्तव्य करण्याची परंपरा भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी कायम ठेवली। शिवरायांचा जन्म कोकणात झाल्याचं चुकीचं वक्तव्य लाड यांनी केलं होतं। त्यामुळे राज्यात संताप व्यक्त करण्यात येत होता। सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी प्रसाद लाड यांच्यावर सडकून टीका केली। शिवाजी महाराजांचा जन्म हा कोकणात झाला। शिवाजी महाराजांचा जन्म हा कोकणात झाला। भाजप आमदार प्रसाद लाड यांनी राज्यात सुरू असलेल्या आंदोलनात तेल ओतण्याचं काम केलंय। छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातले आदर्श होते असं वक्तव्य करून राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी वाद निर्माण केला होता। भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदींनी तर कहरच केला होता। छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला 4 पत्र लिहिल्याचं वक्तव्य त्रिवेदींनी केलं होतं। तर पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा आणि बाळासाहेबांची शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी तर छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना मुख्यमंत्र्यांशी करण्याचा प्रताप केला होता। आता प्रसाद लाड यांनी तर छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्म ठिकाणच बदललं।
तर स्वराज्याची, हिंदवी स्वराज्याची जी स्थापना झाली ती छत्रपती शिवाजी महाराजांनी केली आणि संपूर्ण भारताचा आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा कोकणात झाला. त्यानंतर रायगडावरती त्यांचं बालपण गेलं आणि रायगडावरती त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली. त्यामुळे ती सुरुवात कोकणातून झाली. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप नेत्यांवर टीका केली आहे. भाजपमधील कोणी उठतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर भाष्य करतो असा प्रहार राऊतांनी केला. या भारतीय जनता पक्षाचं डोकं फिरलं आहे. रोज साहेब असं रोज डोकं फिरलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जी शक्ती आहे ना, ती शक्ती ज्यांना खतम करे. जी भवानी तलवार आहे शिवाजी महाराजांची, ती तलवारच एक दिवसांचं मुंडकं छाटणार यांच्या पक्षाचं. छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण लक्षात न घेता फक्त वाद घातला जात असल्यानं राज ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली आहे. शिवाजी महाराजांकडनं काही घेऊ नका. जे महाराजांनी सांगितलं, जे महाराजांनी घडवलं, कळलं का? त्या नाही गोष्टी आम्हाला घ्यायच्यात. आम्हाला फक्त वाद करत बसायचे. करत बसा म्हणा, तेच करत बसा. राष्ट्रवादी काँग्रेस आणि संभाजी ब्रिगेडनं भाजपवर हल्लाबोल केला. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी जाणीवपूर्वक वाद निर्माण करणारी वक्तव्य केली जात आहेत असा आरोप करण्यात आलाय. खोटारडे इतिहास संशोधक हे पण जाणीवपूर्वक वारंवार अवमान करत आलेले आहेत. आणि आता त्यांचा मोहरक्या प्रसाद लाड म्हणतो छत्रपती शिवरायांचा जन्म कोकणात झाला. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा जन्म जिजाऊंच्या पोटी झाला. वारंवार महाराष्ट्राच्या अस्मितेशी आणि इतिहासाशी छेडछाड करण्याचं पाप एकच पक्ष करतोय, भारतीय जनता पार्टी. आणि याला मूक समर्थन कोणी दिलंय? तर जर याचा विरोध करत नसतील तर देवेंद्र फडणवीस असतील, अमित शहा असतील आणि नरेंद्र मोदी असतील. या तिघांनाही असं वाटते की शिवाजी महाराजांचा अपमान करत राहा, महाराष्ट्राचे मूळ मुद्द्यांना तुम्ही भरकटवत राहा आणि महाराष्ट्राच्या लोकांचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, जो रोजगाराचा प्रश्न आहे, उद्योगधंद्याचा प्रश्न आहे, शेतकऱ्याचा महत्त्वाचा प्रश्न आहे, याला बगल देण्याकरता जाणीवपूर्वक असे वक्तव्य केल्याचे. छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येकाच्या मनात स्फूर्ती जागवतात. संकटात असताना पराक्रम कसा गाजवायचा याचा धडाच छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यात दिसून येतो. असं असतानाही नाहक चुकीची वक्तव्य करून काही नेते राज्याला राजकीय संकटात लोटतायत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी केलं आणि ते त्यांना चांगलंच महागात पडलं. यानंतर प्रसाद लाड यांच्यावर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सुद्धा टीकेचा भडीमार केला. प्रसाद लाड हा मूर्ख माणूस आहे अशा शब्दात संभाजीराजे छत्रपती यांनी संताप व्यक्त केला. प्रसाद लाड जे भाजपचे आमदार आहेत त्यांनी सुद्धा आज वक्तव्य केले की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला. काय म्हटले? कोकणात झालं. हे शिवभक्त सुद्धा असायला लागलेत. आणि मी काय बोलण्यापेक्षा त्या प्रसाद लाड किती मूर्ख आहे, त्या किती मूर्ख आहे ते शिवभक्तांनी हसण्यात दाखवलेलं आहे. आणि ते विशाळगडवरनं आम्ही बोलतोय. म्हणजे काहीतरी लाज ठेवा. म्हणजे आता त्याच्यावर बोलणं सुद्धा मी मूर्ख होईल, मी बोललो तर ते मूर्ख आहेत, ते तिथं ठीक आहेत. अफजल खानाच्या कबरीचं अनधिकृत बांधकाम पाडून टाकल्यानंतर विशाळगडावरचं सुद्धा बांधकाम पाडावं अशी मागणी शिवप्रेमी करतायत. या पार्श्वभूमीवर आज संभाजीराजे छत्रपती यांनी विशाळगडाची पाहणी केली. यावेळी विशाळगडाचा कोंडाळा झाल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला. गडावर अवैध धंदे सुरू असल्यानं ते चांगलेच संतप्त झाले. शिवप्रेमी असाल तर गडावर येऊन परिस्थिती पहा असं आवाहन त्यांनी मुख्यमंत्र्यांना केलं. भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी अखेर दिलगिरी व्यक्त केली. प्रसाद लाड यांनी चुकीचं वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा याच मुद्द्यावरून त्यांना खडे बोल सुनावले. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रसाद लाड यांच्यावर जोरदार तोफ टाकली. प्रसाद लाड यांची दिलगिरी. आणि माझ्या शब्दामुळे जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. चुकीच्या वक्तव्यानं झाला वाद. स्वराज्याची, हिंदवी स्वराज्याची जी स्थापना झाली ती छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. वादामुळे पुन्हा आंदोलनाचा भडका. वादानंतर लाड यांना उपरती.
प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाविषयी चुकीचं वक्तव्य केल्यानंतर राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली. सत्ताधारी आणि विरोधक सगळ्यांनीच चुकीच्या वक्तव्याचा निषेध केला. त्यामुळे प्रसाद लाड यांनीही तातडीनं दिलगिरी व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराजांची कर्मभूमी स्वराज्याची स्थापनाही कोकणातून झाली आणि जन्म शिवनेरीवर झाला असं माझ्या बाजूला बसलेल्या संजय यादवरावांनी देखील म्हटलं आणि ते देखील मीडियामध्ये आलेलं आहे. परंतु तरी देखील छत्रपतींचं नाव घेऊन राजकारण करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस सातत्याने करतं. त्याचा मी निषेध करतो आणि माझ्या शब्दामुळे जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या प्रकरणावर त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरीवर झाला हे सर्व जगाला माहीत असल्याचं शिंदे म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. त्यांची तुलना कुणाशी होऊ शकत नाही. त्यांचा जन्म शिवनेरीवर झाला हे सगळ्या अख्ख्या जगाला माहीत आहे. दिलगिरी व्यक्त करून आमदार प्रसाद लाड यांनी वादावर पडदा टाकला. मात्र राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रसाद लाड यांचा चांगलाच समाचार घेतला. प्रसाद लाडांनी माफी मागितली म्हणून या विषयावर पडदा पडला असं होत नाही. उलट हे आंदोलन आणखी तीव्र होणार, आणखी चिघडणार. काल रोहित पवारांच्या नेतृत्वात आम्ही वडू तुळापूरला आत्मक्लेश आंदोलन केलं होतं. मात्र ते आंदोलन कालच्या दिवसापुरतं होतं. आता इथून पुढं आमचं आत्मद्रोह आंदोलन दिसणार आहे. महाराष्ट्र राजकीय दृष्ट्या संवेदनशील राज्य आहे. महाराष्ट्रानं छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आणि आपले विचार जपलेत. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वक्तव्य करत असताना सगळ्यांनी सारासार विवेकबुद्धीचा वापर करणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची पुन्हा एकदा भेट होतीये. सोमवारी दुपारी 12 वाजता ठाकरे आणि आंबेडकर यांच्यात ही भेट आणि बैठक होतीये. आगामी मुंबई महापालिका निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांची भेट ही महत्त्वाची मानली जाते. या बैठकीत उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात आघाडी संदर्भात प्राथमिक चर्चा होण्याची शक्यता आहे. एकीकडे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात राज्यातलं वातावरण तापलेलं असताना दुसरीकडे अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याबद्दल केलेल्या विधानाची राज्यपालांनी गंभीर दखल घेतली. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना कृषी मंत्र्यांवर कारवाई करण्यासाठी पत्रच लिहिलं आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी योग्य ती कारवाई करण्यात यावी असं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि महिला नेत्यांच्याकडून राज्यपालांच्याकडे सत्तार यांची तक्रार करण्यात आली होती. मुख्यमंत्री निर्णय घेतात ना काय, आणि ज्यावेळेस आमचे मित्र अब्दुल सत्तार साहेब त्यांनी त्यावेळेसच दिलगिरी व्यक्त केलेली काय, म्हणून मला सांगायचं की त्यावेळेसच त्यांनी ज्यावेळेस अवधानाने एखादा शब्द निघून गेला त्यावेळेस त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. त्याच्यामुळे कारवाईचा काही विषय येत नाही आणि एकनाथ शिंदे साहेब त्याबद्दल निर्णय घेतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याची स्वतः पाहणी केली. नागपूरहून सुरू झालेला हा पाहणी दौरा थेट शिर्डी इथे संपला. 520 किलोमीटरचं अंतर मुख्यमंत्र्यांच्या गाडीचं सारथ्य केलं ते उपमुख्यमंत्र्यांनी. या समृद्धी महामार्गामुळे मुंबई ते नागपूर हे साधारण 16 ते 18 तासांपेक्षा जास्त असलेलं अंतर अवघ्या 6 ते 7 तासांवर येणार आहे. राज्याचे कारभारी समृद्धीवरून सुसाट. मुख्यमंत्र्यांच्या गाडीचं स्टेअरिंग फडणवीसांच्या हाती. समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याची चाचणी. समृद्धी महामार्ग हा देवेंद्र फडणवीस रोजगार निर्माण होत आहेत. या पाहणी दौऱ्याच्या निमित्तानं राज्याचे कारभारी समृद्धीवरून सुसाट होते. मुख्यमंत्र्यांच्या गाडीचं स्टेअरिंग हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाती होतं. तब्बल 520 किलोमीटरचा प्रवास करून देखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची हसरी मुद्रा बरंच काही सांगून जात होती.
आनंदाने कायम करावा असं आपल्याला आम्ही दोघं एकच आहोत. हा आनंद आहे, इतका सुंदर रस्ता झालेला आहे, हा पाहून अतिशय मनापासून आनंद होतोय. मी आणि मुख्यमंत्री महोदय आम्ही हा रस्ता बघितल्यानंतर त्याची क्वालिटी आणि सगळं काम पाहून आम्ही अत्यंत आनंदित आहोत. नव्या समृद्धी महामार्गासारखीच राज्याच्या प्रगतीची गाडी सुद्धा आता सुसाट राहावी अशी राज्यातल्या तमाम जनतेची अपेक्षा आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज्यात मागच्या 2.5 वर्षांपासून निवडणुका रखडलेत. तब्बल 14 महानगरपालिका आणि 25 जिल्हा परिषदांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. मात्र याकडे दुर्लक्ष व्हावं यासाठी जाणून बुजून वाद निर्माण केले जात आहेत, असा हल्लाबोल राज ठाकरे यांनी केलाय. राज्यात सध्या वेगवेगळी आंदोलनं सुरू आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी काही नेत्यांनी केलेल्या बेताल वक्तव्यामुळे अनेक ठिकाणी राजकीय पक्ष आणि संघटना रस्त्यावर उतरल्या. मात्र नेत्यांकडून होणारी बेताल वक्तव्य स्क्रिप्टेड आहे. नागरिकांचं मुख्य मुद्द्यांकडे दुर्लक्ष व्हावं यासाठी चुकीची वक्तव्ये केली जात असल्याचा मुद्दा राज ठाकरेंनी उपस्थित केलाय. अचानक हे जे काही नवीन प्रकार उभे राहतात, हे कशासाठी उभे राहतात? कोणी बाबा त्याच्या मागे काही स्क्रिप्ट घेऊन उभे असतात का? काही गोष्टी ह्या तुमचं दुर्लक्ष व्हावं या सगळ्या गोष्टींकडनं आणि काही वेगळ्याच विषयाकडे लक्ष जावं असं चालू आहे का? हे सगळ्या गोष्टी जाणून बुजून सगळ्या सुरू आहेत काहीतरी गोष्टी लपवण्यासाठी. कारण हे सगळेजण या बाबतीत, या सगळ्या प्रश्नांच्या बाबतीत अपयशी ठरलेले आहेत आणि त्याच्यामुळे ह्यांना त्या विषयामध्ये जायचंच नाही. कुठल्या विषयाला म्हटले मला माहित नाही, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दृष्टिकोनातून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान हा कधीच फुटकळ मुद्दा असू शकत नाही. राज ठाकरेंसाठी कदाचित किंवा मनसेसाठी तो फुटकळ मुद्दा आहे की नाही मला माहित नाही, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिकडे जिकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होईल त्या त्या ठिकाणी रस्त्यावर उतरेल. ओबीसी आरक्षण, कोरोनामुळे राज्यात निवडणुका होऊ शकल्या नाहीत हे खरं आहे. मात्र निवडणुका घेण्याच्या दृष्टीनं सत्ताधाऱ्यांची मानसिकता नसल्याचं दिसून येत आहे. मात्र रखडलेल्या निवडणुका लोकशाहीसाठी मारक आहेत याचाही विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यासोबतच महामुंबईमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक नंतर अन्य काही खास. आढळून आलेत. वैजापूरमध्ये 2 गोवरचे रुग्ण तर औरंगाबाद महापालिका हद्दीत 9 संशयित रुग्ण आढळले. अमरावतीमध्ये गोवरने शिरकाव केला असून गोवरचे 8 रुग्ण आढळले. दरम्यान जिल्ह्यातून आतापर्यंत 249 संशयित नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले. महत्त्वाचं म्हणजे आरोग्यमंत्री तानाजी सावंत अमरावतीच्या दौऱ्यावर असल्याने आरोग्य विभागाने ही माहिती दडवल्याचं सांगण्यात येतं. आपण पाहत आहे महामुंबई. मुंबईच्या मालाडमध्ये 2 गटात चक्क तलवार घेऊन भर दिवसा राडा झाल्याचं समोर आलंय. मालवणी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 2 गटांमध्ये वैयक्तिक वादातून हा राडा झाला. आधी शाब्दिक चकमक उडाल्यानंतर एका गटानं चक्क तलवारीनं हल्ला करायला सुरुवात केली. या राड्यात 2 जण गंभीररित्या जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी या प्रकरणी व्हिडिओची दखल घेत गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. 2 बायका फजिती ऐका हा अशोक सराफ यांचा चित्रपट चांगलाच सुपरहिट होता. 2 बायकांमुळे अशोक सराफ यांची झालेली फजिती सगळ्यांनीच पडद्यावर पाहिली. मात्र आता पडद्यावरील हीच फजिती एका नवरोबाची प्रत्यक्ष आयुष्यात घडली. दोन बायका असणाऱ्यांची फजिती दाखवणारे अनेक चित्रपट हिंदी आणि मराठीत पाहायला मिळतात. अशोक सराफ यांचा 2 बायका फजिती ऐका हा चित्रपट तर 2 बायका असणाऱ्यांची कशी फजिती होते हे दाखवून देतो. ऐका हो ऐका फजिती ऐका हो, जान जान केल्या 2 बायका,
जान जान केल्या दोन बायका जान अशी गत आता अतुल अवताडे यांची झाली आहे. अतुलनं रिंकी आणि पिंकी पाडगावकर या जुळ्या बहिणींसोबत लग्न केलं होतं. या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता मात्र हे लग्न नवरोबाच्या अंगलट आलंय. अतुलच्या विरोधात अकलूज पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय. रिंकी आणि पिंकी या जुळ्या बहिणी एकत्रच वाढल्या. त्यांनी एकत्रच शिक्षण घेतलं, एकत्रच नोकरी केली. आपण दोघी एकमेकींशिवाय जगू शकत नाही याची त्यांना खात्री झाली होती. म्हणूनच रिंकी पिंकीनं एकत्रितपणे एकच पती निवडला. त्याच्यासोबत दोघींचं लग्नही झालं. मात्र आता त्यांचा पती अतुल अवताडे आणि रिंकी पिंकी ही गुन्हा दाखल झाल्यानं गोत्यात आले आहेत. अतुलवरही चित्रपटातल्या गाण्यासारखी वेळ आली आहे. ऐका हो ऐका फजिती ऐका ओ जान जान ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. वळूयात पुढच्या एका बातमीकडे. रावसाहेब दानवे यांच्या व्हायरल व्हिडिओचं स्पष्टीकरण आता समोर आलंय. सदर व्हिडिओ हा 2 वर्षांपूर्वीचा आहे. याबद्दल जनतेची मी माफी मागतो असं केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय. नमस्कार. आज काही चॅनल्सने मी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एकेरी भाषेचा उल्लेख केला अशा प्रकारचं वृत्त दाखवलेलं आहे. मी खुलासा करू इच्छितो की 1-2 वर्षामध्ये अशा प्रकारचं वक्तव्य मी केलेलं नाही. परंतु 2 वर्षापूर्वी नाशिक दौऱ्यावर असताना तिथल्या पत्रकारांनी मला राज्यपालाच्या बोलण्यावर काही प्रतिक्रिया विचारली आणि त्या काळात अनावधानानं माझ्याकडून अशा प्रकारचं एकेरी शब्दामध्ये बोललं गेलं आणि त्या काळात माझ्यावर टीकेची झोडसुद्धा उठली होती. त्यावेळेस मी समस्त देशवासियांची माफीसुद्धा मागितली होती आणि विषय मिटला होता. परंतु आज जे वर्तमान दाखवलं गेलं तर जसं काही काल किंवा आज घडली घटना अशा प्रकारचं ते वृत्त दाखवलं. मी आपल्याला खुलासा करू इच्छितो की ज्या वृत्ताची मी माफी त्याही काळात मागितली होती, पुन्हा एकदा सर्व जनतेची माफी मागतो की त्या काळात घडलेली ती घटना आहे आणि आज अशा प्रकारचं अशात कुठल्याही प्रकारचं वक्तव्य मी केलेलं नाही. परंतु जुनीच बातमी दाखवून आज घडल्याचा जो प्रयत्न दाखवल्याचा जो प्रयत्न केला गेला तो पूर्णपणानं चुकीचा आहे.